जर एका रात्री तुम्हाला तुमचं घर सोडून पळावं लागलं तर तुमचं नाव, तुमचा धर्म यामुळे तर ती भीती कशी असेल? आज आपण बोलणार आहोत एका अशाच वास्तवाबद्दल. तुम्ही एकदा विलंब नको. दक्षिण आशियात सध्या एक अस्वस्थ शांतता पसरली आहे. कारण बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर हिंसाचार झाल्याचे आरोप समोर येत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू समुदायावर हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत. कुठे मंदिरे तोडण्यात आली आहे, कुठे घर जाळण्यात आले, तर काही घटनांमध्ये हिंदू नागरिकांच्या हत्या झाल्याचेही सांगितले जात आहे. हा हिंसाचार धार्मिक तेढीतून झाला असावा असं म्हटलं जात आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समुदायामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक हिंदू नागरिक शांतता किंवा प्रशासनाकडून त्यांच्या अपेक्षाही संरक्षण मिळत नाही. अनेक कुटुंबांना आपले घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे. मानवी हक्क संघटनांनी या घटनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. बांगलादेश सरकारकडून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही असा आरोप केला जात आहे लोकांकडून. त्यामुळे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची सुरक्षा हा मोठा गंभीर प्रश्न बनला आहे. या सगळ्या घटनांचे पडसाद भारतामध्ये पण उमटणं स्वाभाविक आहे. दिल्ली, कोलकाता आणि इतर काही शहरांमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. आता फलक, घोषणाबाजी, दोषींवर कठोर कारवाई मागणी. मात्र काही ठिकाणी ही आंदोलने हिंसक झाली, तर काही ठिकाणी ही आंदोलने हिंसक झाली. वाहनांची जाळपोळ, दुकानांचं नुकसान आणि त्याच त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागेल. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिल्लीमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले. कोणत्याही वातावरणात तणावपूर्ण आहे. दरम्यान या मुद्द्यावर भारतातील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही प्रश्न म्हणतात बांगलादेशावर कूटनीतिक दबाव टाकावा, तर काहींचं मत आहे सोशल मीडियाचं राजकारण करू नये. सोशल मीडियावरही या घटनांचा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आपण पूर्ण माहिती, जुने व्हिडिओ आणि अफवा या सगळ्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. म्हणूनच संयम बाळगणे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणं आज अत्यंत महत्त्वाचं आहे. बांगलादेशातील हिंदूवरील कथित हिंसा हा केवळ धार्मिक विषय नाही, तो मानवी हक्कांचा गंभीर प्रश्न आहे. आणि त्याच वेळी भारतामध्ये निषेध व्यक्त करताना शांतता राखणं आणि कायद्याचं पालन करणं तितकंच आवश्यक आहे. कारण हिंसाचार कधीच कोणत्याही समस्येचं उत्तर ठरू शकत नाही. संवाद, ठोस कारवाई आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी पावले हाच या संघटनांचा खरा आणि टिकाऊ उपाय आहे. तुमचं मत काय? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल शांत सुसारे चर्चेसाठी विलंब नको. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.